मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एदगाव या गावामध्ये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. हा आपल्याला वळू दिसतोय, उंच पुऱ्या मापाचा आहे, चौसा आहे. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नमस्कार. नंतर वळूचा परिचय. नमस्कार, माझं नाव ओंकार पांडुरंग सूर्यवंशी, राहणार एदगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9325 977060. पुन्हा एकदा नंबर सांगा. मोबाईल नंबर माझा आहे 9325 977060. आता या क्षेत्रात कधीपासून पडला? या क्षेत्रात आता 1-2 वर्ष झाली मी पडलो वळू क्षेत्रात. पहिला बैलगाडीचा नाद होता, पण वळू क्षेत्रात आता मी 2 वर्ष झाली पडलो. कसं इकडं कसं वळू क्षेत्रात बैलगाडीचा नाद म्हणलं ना शर्यतीचा, तर तो सुटत नाही सहज. हो, सुटत नाही, पण ते क्षेत्र आता त्या मापाचं राहिलं नाही, म्हणून आपण ह्या क्षेत्रात शिरलो. इकडं कसं आहे, तिकडं घालवायला लागतं, इकडे इन्कम येतो ह्याच्याकडे, म्हणून ह्या क्षेत्रात आपण वळलो. काय काय अनुभव घेतले त्या क्षेत्रात, बैलगाडी क्षेत्रात? बैलगाडी क्षेत्रात आता पहिले मुद्दा म्हणजे आता वायदीचं प्रमाण जास्त चाललंय. दुसरी गोष्ट, सगळ्याला पैसे जास्त लागतात. वायदी आली, ड्रायव्हर आला, पोरासनी नाश्ता पाणी आला, गाडी भाडं आलं, म्हणून हे खर्च नाही. मग आपलं ह्या खर्चात आपलं इकडे येणं होतंय, म्हणून आपण इकडं घेतलं. म्हणून हे क्षेत्र सोडून आता ह्या क्षेत्रात आलं. आता बारकाई काय तयार करायचं चाललंय. आता हा कुठल्या म्हणजे जातीतला येतो? हे सिद्धापूर कोसाखा, धनगर कोसाखा. धनगर कोसाखेला. ही खान कुठली आहे? हे सिद्धापूर खान. म्हणजे कुठल्या पोटच्या वळूचा आहे? हे कलडोनचे मच्छिंद्र माळी, त्यांच्यात सुंदर बैल होता, त्या बैलाचं वासरा आपल्या घरच्या गाईचंच आहे. आता किती महिन्याचं? आता हे 4 दाते आहे. आता त्याचा 2023चा बरोबर नवीन वर्षाचा जन्म आहे त्याचा. तर बघितले तर तसा मोठ्या मापाचा आहे. 4 दाती म्हणल्या अजून मोठा होणार आहे बैल. बैलाचा या वशिंडा बातूर अजून ह्याच्यावर मोठा होणार आहे बैल. त्या जातीचं काय वैशिष्ट्य? जात अग्रेसिव्ह बी, ही किलर जात सिद्धापूर खानची, तेवढे मायाळ बी आणि तेवढे अग्रेसिव्ह बी, आणि वासरं बी ते बैलगाडी क्षेत्रात पळायला ही शाखानीतली जास्त आहे. कारण काय होतंय, आता जास्त बैलगाडा क्षेत्र ट्रेंडिंगला आहे. चांगल्या चांगल्या वळूकडून गाय भरवतात, चांगली चांगली पैदास सगळ्यांना करायचे. नाही, शेतकऱ्यांनी एक तरी गाय पाळावी, देशी गाई एक तरी पाळावी त्यांनी. त्यामुळं कसं होईल, त्यांनाच पैसे येतील शेतकऱ्यांनी, उलट आमचं बी नाव होईल आणि त्यांचं बी नाव होतंय. कोणाकडं घेतलं, एखादं मोठे शेट असते ती घेते ती शेतकऱ्याकडं, मग ती घेतल्यानंतर कुठल्या बैलाचा आहे, मग ही एखादा विचारतोच कोणाकडं घेतलंय वासरू, त्या गावातून घेतलंय, म्हणून जेणेकरून शक्यतो करून त्यांनी आपलं ब्रिडिंगच करावं आणि एक तरी गाई देशी गाई पाळावी. आता शिमेस आणि वळू भरल्यानंतर काय वासरात काय फरक जाणार? नाही फरक. कुठलं फरक असत? त्याला कांब, गाईला कुठं बावरा बेवरा असला तर ती, पुन्हा पाय फाउंडेशन नक्की म्हणा, कान म्हणा, तोंड म्हणा, माग फाउंडेशन, चौक, यात बी फरक राहतो. शेपाट, गोंडा, यात फरक राहतो शिमेजला, त्या इंजेक्शनला. आणि वळू क्षेत्रात म्हणजे बैला जशी गाय असेल, एखादी गाय बैलावर बी वासरू टाकते, 75% 70% बैलावर टाकते गाय, त्यातले 25% ह्याच्यात जाते. आणि अंगचाच गुण लागतो वासरात बी, 75% वासरू ही गुण लागते पाळायचं बी त्यात. आता ह्याच्या किती गाया किती भरवल्या ना? त्याला आता आपण चालू केलाय. जसा दुसा झाला त्या रटात जो पळत होता दुसऱ्यात, त्या टायमाला आपण पळायचा बंद करून आपण वळू क्षेत्रात शिरलो. त्यामुळं आपण आता 2 दातापासून त्याला चालू केलाय. आता झाल्या त्या आपल्या गाया 25-30 गाई झाली, आत्ताच चालू केला. आता एका गायची भरवायची किती? गायचे 1500 रुपये घेतोय, घरपोच बी जातोय. घरी भाडं मग वेगळं जातंय, गाडीचं भाडं, बैलाचं भाडं वेगळं असं. आता ज्यावेळेस असला ओळ आपण गायला भरवत असतो, त्यावेळेस वासरू पण तसं व्हायला लागतं. त्यासाठी ज्यावेळेस वासरू जन्माला येतं त्यावेळेस काय काय काळजी घ्यावी त्या वासराची, की बाबा
वळू टाईप बैल तयार झाला पाहिजे शर्यतीलाही आणि दोन्ही साईडला. कारण काय होतं, वळूलाही आता भरपूर मागणी आहे आणि हो. शर्यतीच्या वासरांनाही भरपूर मागणी आहे. नाही, मागणी आहे वासरासनी आता जास्त. आणि म्हणजे शेतकऱ्याने काळजी घ्यावी काय, जेणेकरून एका दाव्यावर सिंगल दाव्यावर असे दावणीवर बांधायचे, दावण खाली पाहिजे असे, जेणेकरून वासराला खाली वाकून पुढे शिंग न घासणे, पुन्हा वासरू व्यवस्थित जपणे, धुणं पुसणं, जिथल्या इथे जंताचा डोस बीज देणे, खायला पेंट बिंट खायला घालणे, भरड बिरड जिथल्या इथं असावे. वळूचा आणि शर्यत क्षेत्रातल्या बैलाचा वेगळा खोराक काय असतो का? नाही, खोराक काय नाही, खोराक ही एकच राहते. आता सराज आता काय झाले, आता पुती निघली तेव्हा माणसं काय करते, ती सराज आपलं पुतीच घेते आणि पुतीच खायला घालते. पोत्यातनी सगळं येते. हे असं आपण अन्न तिखंड दोन्ही काही एकच झाली, एकच पैसा जातो. तिखंड घेतलं काय आपण वैयक्तिक घेतलं ती भरडून आणली, पुन्हा त्यात आणि गिरणवाला आणि मारतो त्यात. त्यापेक्षा आपलं पोतं आणलं म्हणजे 40 किलो 50 किलो पोतं आणलं तर ते संपलं तर आपलं दुसरीकडं दुसरं पोतं आणून घालायचं. आणि त्यात सगळं घटक असते त्यांच्या पद्धतीने असं. आता ह्याचं शरीर वैशिष्ट्य काय सांगत चाललं की ह्या जातीचं ही शरीर वैशिष्ट्य आहे? जातीच म्हणजे आता पाय, नाक्या, तोंड, कान, शिंग, वशिंड आहे तसं आहे, म्हणजे मापशीर आहे. म्हणजे जेणेकरून बैल मोठा सायदा तिकडे जाते, म्हातारा झाला तर पडायचं नाही. माग चौक, शिपूट, मागचं पाय, फाउंडेशन महत्वाचं जिथल्या इथं. बावरा ही कुठं काय नसावा. गळचिपी म्हणजे काय असते, गळचिपी म्हणजे इकडे एक बावरा आणि तिकडे एक बावरा असतो, त्याला ती गळचिपी म्हणते. आणि इथला ह्यो बावरा, पुन्हा ह्यो बावरा मुताटी आला नाही पाहिजे, मधल्या मध्येच पाहिजे ती मुताटीच्या पुढं असं. मित्रांनो, या सगळ्या जातीवंत त्यांनी सांगितलं वळूच्या वैशिष्ट्य आहेत की या गोष्टी नाहीत पाहिजेत. या सगळ्या गोष्टी बघायला लागतात त्यावेळेस ते हे करायचं. बहरं बिवरं सगळं बघून, महत्वाचं बैलाचं पाय फाउंडेशन आपलं मजबूत आहे, बॉडी टेक्चर ही सगळं व्यवस्थित आहे बैलाचं जिथलं आहे तिथं. आता जास्त करून वळू म्हणले की शिंगाची काळजी लय घ्यायला लागते. शिंगाची काळजी घ्या, हाय अशी नॅचरल ती शिंग आहे, अजून काय त्याला वळून नाही, काय नाही काय. हाय अशी म्हणजे जलामताच केलंय तसंच आहे तेव्हा, अजून काय केलंय ना. कारण काय होतं माहिती आहे का, जर शिंग जर व्यवस्थित असती तर वळूला शोभा येते, देखना दिसतो पाहिजे पुढं. आता ही तुम्ही सवय लावली त्याला? हो, पहिला पळवत होतो, उभं राहा म्हणले की उभं राहतो. हो, ती पहिला आता पळवत होतो त्यावेळेला आगरी शोभा आहे, त्याला 4-5 जण लागते खाली सुट्टीला. पहिले लहान होती तेव्हा 10 जण लागत होती, हाता वाढल्यामुळं 5 जण 5 जण लागतात खाली. आणि पुढे काय मग तो थांबतो त्याचं काय नाही विषय. पुढे आग्रेशन मी खालनं जेव्हा बंद केला म्हणजे पळवायचा, लेंगऱ्याचं मैदान होतं, त्या लेंगऱ्याच्या मैदानात तेवढी जे अटीतटीची लीड झाली तेवढ्याच लढतीचं आपण बंद केलं. तर ही क्षेत्र बी ती डायव्हर फी काय करते, ती हानते ती न हानते ती बैल त्यांच्या ह्याच्यावर राहते. मग हे वळू क्षेत्र बरं वाटत, बैलगाड्याचं नाही वाटत. आता एक 7 महिन्यात आज ह्याच्यात गेलो, नेवरीच्या मैदानात गेलो ह्याला घेऊन, पण तिथं पाऊस येत होता म्हणून ह्याला पळवलं. नाही आज पळवायचं होतं त्याला, घरचीच गाडी हाणायची होती पण नाही हाणली. त्या जातीचं काय स्वभाव वैशिष्ट्य असते? त्या जातीचं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ऐकण्यात बी तेवढाच आहे, अग्रेसिव्ह बी तेवढाच आहे. असं म्हणजे लय बी त्याला प्रेम करल तेवढं ते ऐकतंय, आणि नाही करणार त्याला म्हणजे खोडबीड केलं तरी डायबी ठेवते असं. त्यामुळे लय त्याला प्रेमानच गोंधळून करायचं, म्हणजे हुशार जात आणि माणसापेक्षा हुशार, ऐकतंय जिथले ते सगळं घबरा. आता ज्यावेळेस एखादा शेतकरी आपल्याकडे येत असतो, त्याला भरवत असतो आपल्यासारखा वळू, त्यावेळेस वासरू गाय पण तशी पाहिजे. हो, गाय बी सांगत, गाय बी काय कसं असते त्या वायच दमी होते त्या, त्यामुळे लोकटकोट बी आपण केलाय, आता इथंच आहे केलाय, आता चालू अजून रवायचा आहे. त्यामुळं आता कशी बी गाय आली काय आलं तरी काय अडचण नाही. आता जर अशाच जर ह्याच्या ज्यावेळेस पोटचं वासरू होत असतं, शर्यतीला बी कामाला येणार का? शर्यतीला बी येणार, वळू टाईप येणार, दोन्ही टाईपला येणार. जास्त करून मला वाटतं ही शर्यती क्षेत्राला जास्त जाय,
वासरू यायचं. का तर त्याला पहिला पळवलंय आपण. पळवलंय म्हणजे चांगला रटात आलेला वासरू तेव्हा 2 दाती होतं नाही तेव्हा चांगला रटात आलेला. पळायच्या म्हणजे गतीलाही चांगली होती वासराला त्या टायमाला. आपण बंद केला म्हणजे परवडत नाही, पैशाखंड परवडत नाही क्षेत्र ते. त्यामुळं नको म्हणलं की आपला हातावरचा पोट आहे त्यामुळे नको म्हणलं की. मग ज्यावेळेस ह्या साईडला इकडे वळला तुम्ही त्या अनुभव घेतला पहिला. काय काय अनुभव घेतले? अनुभव म्हणजे पैनेटकर वळू कसा घ्यावा कसा, म्हणजे आता आपण एक घेणार आहे म्हणून अजून एक वरीसभरानं वासरू घेणार. ह्याची वासरू पडायला लागली की आपण एक वासरू बैल एक 4 दाती 2 दाती मध्ये बैल घेणार. कसा वळू घ्यावा घेताना? आता आपण सिद्धापूर मध्येच घ्यायचं, नाहीतर तिकुंडी लाईन मध्ये एक, नाहीतर मडसा काम्याचा मुलगा घ्यायचा असं डोसक्यात आहे आपल्या. पण बघू आता कसं कसं भेटतंय ते. आणि वासरू घेताना आपण सगळं जिथल्या इथं सगळं बहुरं बिवरं पाय मजबूत ह्याच्याकरताच फाउंडेशन सेम असंच फाउंडेशन घ्यायचं आपल्याला. शी बॉडी टेक्चर असं घ्यायचा. शेंग बिंग घेतल्या इथं सगळं देखून पण वासरू आपण त्या लेवलला घ्यायचं. तिन्ही खाणीतलं एक तर वासरू घ्यायचं. ह्याच्या पुढच्या एकाने तरी शर्यतीला झाले का आता तयार? नाही अजून झालं, आता चाललं नाही त्यामुळे अजून. आता एक मला वाटते 3-2 महिन्याचा गाभ आहे त्याचा. आता एक गाभ आहे 5 महिन्याची एक गाभ आहे पहिल्या स्टार्टची. दुसरी आहे ती. आणि गाया अशा येते आपल्याकडं आता ह्या म्हणजे आलेल्या आहेत त्या नाही पहिला रूप ज्या राहत नाही त्या नाही गाया त्या राहिलेल्या आहेत त्या. ज्या म्हणजे पलटतात इंजेक्शन करून बी जे शेतकरी त्यांनी इंजेक्शन केलं त्या गाय आपल्याकडे आलेल्या. त्या गाय आता राहिलेल्या त्या. आता काय होतं, हा झाला सगळा त्याचा भाग. ज्यावेळेस एखादा वळू आपल्या दावणीला असतो, नंदी दावणीला असतो किंवा गाय असते, मित्रांनो गाय पण आहेत त्यांच्या दावणीला, त्या बी दाखवणार होतो आपण. काय वेगळं पण जाणवतं, कारण बऱ्याच ठिकाणी मी फिरलेलो आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी. कंटाळा येत नाही ह्याच्याकडे आले की. संध्याकाळी दुकानात नंतर आलो जर जेवायच्या आधी जायचं, शेणघाण काढायचं, वैरण टाकायची, 2 मिनिटं बसायचं, कंटाळा जातोय मग ह्याला बसवायची आणि आपण घरात जाऊन झोपायचं, जेवायचं मग झोप. कंटाळा येत नाही ह्याच्याकडे तेवढं. आणि सेवा लय करायला लागते. सेवा केल्याशिवाय उठफळ नाही कुठल्या गोष्टीच. असं मग त्रास लय घ्यायला लागतो. त्रास लय आणि सेवा लय. जिथले ते सगळं आता हे लंपीचा रोग आहे येऊन कोणाला, पण लय काळजी घ्यायला लागतं. शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमच्या सांगली भागात आता वाईट चालू आहे लंपीचं. मध्यंतरी आमच्या गावात होतं गणपतीला बैलगाडी शर्यत, पण ती लंपीमुळे कॅन्सल केला. काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी. धूर म्हणा, लिंबाच्या पाल्याचा धूर बिर वेळच्या वेळ आपल्या संध्याकाळचा केला पाहिजे. साबण एक आहे ती साबण सुपर 5 असं काय तर नाव आहे त्या साबणाचं. साबण चांगला आहे, पण मच्छर डास गोचड्या माशी कुठे अंगावर बसत. आता आपल्या बैलाला ते चालू आहे साबण. ते असे साबणाची जाहिरात करतोय म्हणणं, पण त्या हाय रिझल्ट तर आहे त्या साबणाचा रिझल्ट चांगला. म्हणजे एखाद्या लहान बाळाची काळजी घेते तसंच आहे. आपण आपला आहे ना तसंच त्याचं. आपल्याला जे काळजी असते तशी त्याची काळजी घ्यायला, फक्त त्याला बोलायचं एवढंच फक्त. आता मुलाखत चाललेली कळते का त्याला? ऐकते ते. ये इकडे सर, इकडे ये चल. कारण सर माग सर, मित्रांनो माग 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 नाही काय करत, ये माग सर माग. वळू म्हणले की अग्रेशन पण आलं. बस बस पाय घे पुढं. पण तरी तो भरपूर उभा राहिलेला आहे. पाय घे पुढं. बस 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 बस. ती सगळं वळूला ना ट्रेनिंग करायचं म्हणलं तर कसं ट्रेनिंग करते. आपण ट्रेनिंग काय द्यायला लागलं नाही, लय काय त्रास द्यायला लागला. उभा राहा इकडे कर, धुताना हीच त्याला असं उभा करायचं. आता ते अलगूच घालायला लागलो, नाहीतर पहिला अलगूच घालून बिना धुता असं म्हणजे बिना अलगूच धुतो. पण तर सुरुवात किती वयाचं असल्यापासून करायला लागते? सुरुवात 2 वर्ष झाली नाही ती चालू करायला वासराला. तुपातूर काय नाही गरज त्याची. आता ते कसं आहे ह्याच्यात प्रदर्शन मध्ये आहे नाही, प्रदर्शन मध्ये हे करायला लागते, ट्रेन करायला लागते. लाकूड असतंय त्या लाकडावर करतात नाही, टेबल असं चौकोन ठेवून त्याच्यावर उभा ठेवून ती लय करायला लागते. शेवा लय करायला लागते त्याच्या. म्हणजे पाय आपलं उचलून ठेवते, काय काय असं मनाने बी ठेवते पाय. इकडे चल, इकडे सर, इकडे
त्यामुळे ह्याला काही लय सवय लावायला लागली हा. नाही मनानच असा म्हणजे उभा राहिलाय हा उभा राहिलाय म्हणजे एखाद्या लहान मुलाला ज्यावेळेस आपण लहानपणी घडवत असतो हा तसं त्याचं बी काम आहे. तसं त्याचं काम चालवायला शिकवतो ना हा तेव्हापासून ते काम बोटाला धरून आज चालवायला लागतं ना पोराला हा तेव्हापासून त्याला सवय म्हणजे 12 त्या 17-18 महिन्याचा असताना म्हणजे 1.5 वर्षाच्या पुढे त्याला येसन घातलं त्याला कस्ताला घेतले वासराला तेव्हा हे असं झालं. आणि आता काय ती बारकी यंग पोरं 10वी 12वी 7वी 5वी पोरं त्यांना 10वी तिड द्यायला येत नाही चावर देळा द्यायला येत नाही बैलाला गाठ मारा येत नाही का कसं बांधाय ती उठून आता ह्या बैलगाडी क्षेत्राला शिक्षणात तर परवा वाटोळ झालं या आणि ते मोदीने मोबाईल काढल्यापासून लॉकडाऊन बसलं तरी पोरं पाग आता ह्याच्यात लागला मोबाईल आणि नुसतं नाद 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 करते पण त्याला तिडा द्यायला येत नाही पोराला बारक्या चावर तिडा द्यायला येत नाही कशाला पाहिजे नाद नुसतं पुढं जायचं आरटायचं वरटायचं गोलाल झाला याव झाला त्याला माग मनी बी पाहिजे. बरोबर गरीब शेतकऱ्याचं काम नाही ते मोठी 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 आहे ती ना मोठी बी आहे ती मोठी जी वायदी घेते ती मी त्यांना बी नाव नाही ठेवू पण त्याने बी गरीबाला मग पहिलं ते आहे असं तुमच्या मुलाखतीतर्फे मी त्यांना बी म्हणजे एक संदेश देतो असं म्हणेन मी त्यांनी बैल देतात काय काय आहे ते देतात. आता काल परवा मुलाखत झाली नाही आपले पहिलवान काय त्यांचं नाव आता हे झालं महादेची मुलाखत झाली ती त्यांनी बी चांगला म्हणजे सल्ला त्यांनी चांगला दिला म्हणजे कसं वासरू करायचं तयार कसं करायचं कसं पळवायचं जुन्या माणसांची तुम्ही भेटी घ्या पोरांनी आताच्या यंग पोरांनी आणि त्यांच्याकडे सल्ले घेऊन कसं वासरू घडवून कसं झोपायचं कवा झोपायचं दुसऱ्यानंतर वासरू तसं झोपावं माझं एक वैयक्तिक मत आहे. मोरे सरकार बी म्हणते दुसऱ्यानंतर वासरू झोपावं आदत वयात झोपा घे व्यायाम करताय ठीक आहे व्यायाम ही देणं गरजेचं आहे वासराला पण लय बी हाणायचं ना वासरू हाय वासरू म्हणून त्याला सारखं रटाव देऊन मग ती कमी वयातच दात लावते. बरोबर वासराची तब्येत झाली पाहिजे का तर ती 35-30 किलो छकडं डायव्हर आणि शेजारच्या बैला सगळं पाळावे. आता तुम्ही मोठा घालताय का बारका घालताय त्या वासराला तडाखा झाला कळला पाहिजे ना. बरोबर खालनं उठायचं कळलं पाहिजे थोडं पळायचं की ते आपल्याला कळलं पाहिजे ती सवय महत्वाची लावली पाहिजे वासरा असं आहे. नाही तर कोण बी उठतंय वासरू घ्यायचं झोपायचं त्याला वैरण टाकायचं काय काढायचं नाही धुणं पुसणं वेळच्या व्यायाम बियाम देऊन ही करावं ते पोरा बारीक सारीक गोष्टी सगळ्या लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावर लक्ष महत्वाचं आणि मग दुसऱ्यानंतर वासरू तयार रटात येतंय मग कसं वासरू पळत नाही मग बघू. ह्याला आता कसं आहे आपल्याला ते परवड नाही म्हणून आपण ह्याला हे केलाय वळू गेलाय का तर आपला हाय त्या मापाचं म्हणून आणि वळूवाल्याच बी आपण आपलं जोडीदार आहेत बालाजी कांबळे आहे स्वप्नील आहेत स्वप्नील फडतडे पुन्हा हे तुपवाडीचं आमचं सिद्धू कांबळे ती बी जोडीदारात आहेत पुन्हा इकडं राजमळगे ते बी माणूस एक नंबर आहे मला त्यांचं चॅनल आहे ते माणूस अनुभवी जास्त अनुभवी राजमळगे ते बी माणूस चांगला सल्ला द्यायला एक नंबर माणूस आहे सगळी खान ना खान त्याला सांगणार. आता ह्याचा कलर बघितला ना कलर जरा वेगळाच आहे. कलर आता ह्यो हारणा झालाय त्याचा आता थंडीमुळे आहे ना हारणा झालाय उन्हाळ्यात त्याचा कलर चेंज होतो. ते आता आपण जनार्दन गाडगे त्यांचं खिलारगावचं पोतं चालू केलंय त्याला त्यामुळे आता वाईट थोडासा कलर आता हे थंडीचं वातावरण पावसाचं वातावरण आहे कलर आता वाईट चेंज झालाय. उन्हाळ्यात आता ह्याला कलर वेगळा येणार हिवाळा आता उन्हाळा अजून एक ऋतू आहे त्या ऋतूनंतर कलर वाईज येईल त्याला. ते शिंग बघितली तर वळूच्या आणि शर्यतीच्या बैलाच्या शिंगातले भरपूर फरक असतो. एवढी शिंग कशी काय म्हणजे सॉफ्ट किंवा शिंग त्याला म्हणजे काळजी घेतली आता त्याचं पहिली वाईज जेव्हा आता तो तेव्हा काही शिंगाला केलं नव्हतं मग जेव्हा देऊन दात लावलं तेव्हा वाईज शिंग गुळून बिळून व्यवस्थित केली जिंकता येतं पण त्याला अजून वडून बिडून काय बांधली नाही म्हणजे अजून ते जाते ओढून येते ती पण त्याला खर्च आहे थोडा म्हणून मी आधी काय केलं नाही अजून करायची ते शिंग पण आता हाय तो पात्र चालते ती येणार आहे ते शिंग वर येणार सांगितलंय मला 4-5 येते ती शिंग फक्त. या वळू क्षेत्रात नाव करायचे म्हणजे तुम्हाला वळू क्षेत्रात आपलं नाव करायचं बैलगाडी क्षेत्रात काय आता केलंय बी आपण 15-20 वेळा गट पास झाला त्यातच आपला गोलाल झाला म्हणायचं ना आपलं गप बसायचं
त्यानं आपलं नाव केलं, या बैलगाडी क्षेत्रात बी आपलं नाव त्यानं केलंय, ओळखी झाली आमच्या त्याच्यामुळेच आपलं नाव झालं ना. कशाला आपलं नाव, कोण बाळू पळतून, कोण ओंकार, कोणाला माहित नाही, त्याच्यामुळे झालं. या वळू क्षेत्रात पण करिअर घडू शकतोय का? लक्ष द्यायला लागतंय फक्त ह्याच्या. हा, घेतले आणि ह्याच्यात कॉम्पिटिशन, ह्याच्यात बी कॉम्पिटिशन आहे. प्रदर्शन म्हणा, आता एक तुमच्या माध्यमातून ते प्रदर्शनचा विषय निघाला. हा, प्रदर्शन करते ती ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यात नंबर निघते ती, पण ती प्रदर्शन करते त्यात बी आता काय झालंय, पैसे दाबून नंबर काढायचा. हा, म्हणजे माझा चांगला आहे, ह्याचा चांगला आहे. आता आपल्या बैलगाडी संघटनेत आता कसं संघटना तशी एक, आता मी म्हणजे आता तुमच्या चॅनलद्वारे सांगतो की त्या ह्याच्यात प्रदर्शनात एक संघटना असावी. म्हणजे आता जास्त आता गटप्रभाला बी गेलो मी, गटप्रभा ही मोठी मोठी आहे ती, त्या ठिकाणी त्यांनी हे करावं, जुनी जाणती लोक, एक 5 लोक जुनी, आणि तुमची त्यात ते डॉक्टर बी असतात, एक जुने डॉक्टर लोक, म्हणजे जास्त त्यांचं शिक्षण जास्त झालंय, चांगलं त्यात अनुभव आहे त्यांना डॉक्टर लोकांना, तशी ती ठराविक ती कमिटी एक तयार करायची. आणि प्रदर्शन कुठल्याही भागात, कुठल्याही जिल्ह्यात असू द्या, त्यांनी ती कमिटी बोलवून त्या प्रदर्शनात त्यांनी उपस्थित राहावं, असं माझी एक विनंती त्यांना. म्हणजे काय होतं, त्यात 2 नंबर चालायचा विषय ना, तिथं हुकमीच शो बैल आहे ना, तर ह्या बैलाला तिथं ते नंबर दिलाच पाहिजे. नाही तर काय होतं, दंडाजी करून ते पैसे दाबून बी नंबर घेतले, आपण काही जात नाही प्रदर्शन. बरोबर, त्या प्रदर्शनाचा अनुभव बी आपण घेतला का, तर ज्या 4 आपण जातो, 4 माणसात बी जातो ना, पण तिकडं आपल्याला अनुभव घेतो. बरोबर, त्यांच्याकडून काय करायला लागतंय, तिथं कसं करायला लागतं, कुणाची ओळखीनं कुठं न्यायचा, माझा बैल असता त्याच्याकडे द्यायचा, मग त्या गावाल्याकडे, मग ते ओळखीनं त्याला सांगतोय. तसं नसावं, एक कमिटी असावी त्यांची, काय का मला वाटतं. आता या क्षेत्राकडे तुम्ही वळलाय, या क्षेत्राच्या द्वारे काय काय करायचं, म्हणजे डोक्यात आहे की ह्या गोष्टी, ह्या क्षेत्रात आलो पण ह्या गोष्टी करायच्या नाही. आपण आता 2 वळू करायचे, ह्याला तरी ठेवायचाच आहे. हा, त्याला काय द्यायचा नाही. बारक वासरू आहे आणि एक कालवड आहे, ती हिवरगावच्या सोन्याखंड आपण ती भरवली, वाकडा शिंगाचा सतीश अण्णांचा, त्या बैलाकडून भरवली तिला. आता तिला बी योग्य पैसा आला तर ती बी द्यायचे. आणि सलगरी गाच्याच वासरू आहे, आता पळवलं निवृत्त, आणि 23 मध्ये पळवलंय, 5 नंबर तासा. ती बी आलं तर योग्य पैसा आलं तर द्यायचा. वासरू चांगला आहे, ती बी बैल चांगला मोठ्या मापाचा, ह्याला जी ट्रीटमेंट आहे ती त्याला ट्रीटमेंट आपण केलेली, त्यामुळं तो होणार. फक्त आता माझ्याकडे एक त्याची सेवा आता थोडीशी, म्हणजे कसं व्यायाम जे म्हणतोय ते होत नाही. मी बोललोय आता मुलाखत तुम्हाला, फक्त कसं आपल्याला सगळं बघायचं, वाजवी बी तू आणि नाच बी तूच, त्यामुळे ते थोडा व्यायामात आपल्याकडे कमी पडतोय. तरी आता त्याचा 2रा फेरा आहे, आज डायरेक्टच आट्यात घातला. त्यामुळे मित्रांनो, आपण त्यांच्या दावणीला गाय आणि ती वासरू पण आहे ते पण दाखवूया. आता ही कुठल्या गायच्या पोटचं? ही त्या पलीकडच्या गाय, मोठ्या गायच्या. हा, ह्यो थोरला, ह्यो धाकटा, म्हणजे एकाच गायची दोन्ही पण? एकाच गायची दोन्ही. ह्याला आता कशासाठी ठेवला? ह्याला आता पळवायला ठेवला, ह्याला आता. हा, पळवायसाठी, बैलगाडी क्षेत्रासाठी ठेवला ह्याला. पण आपल्याला आता कसं आहे, थोडीशी कमी करायची आहे. पिंटू माळी सलगर त्यांच्या गाज्याचा आहे, वाकड्या तोंडाचा गाजा आहे, तेच आहे. फक्त काय झाले, आई आपली कोसा किलर मध्ये येत्या, मानदेशी किलर आहे आपली ती, त्यामुळे तिचा कलर थोडासा मानला, ही सगळा तसं फाउंडेशन झालं. फक्त ऍग्रेसिव्ह तसाच आहे, मारतय बी ती, फक्त मी त्याला वाईस शांत केला, नाही ते इधरच होतं पहिले, त्याला गोंजरून मयाला त्याला वाईस हे केला, शांत केला. पळतय बी चांगलं. आता त्याचाच भाव आहे. हा, ह्यात वेगळं काय, म्हणजे ह्यात शर्यतीच्या वासराचं काय गुण वेगळं? आता ती सलगर खान आली नाही, ती बी पळायचीच लाईन आहे ती. हा, म्हणून ह्याला काय केलं, ही त्या मापाचा आहे. हा, आपल्याला म्हणजे कसं राग ही त्याला बी तसाच राग आहे, पण त्याच्यावरचा ह्याला सलगरला म्हणजे कसं राग असतोय, पण ही मारते दिलंय. म्हणून हे आपल्याला कसं, आपण हा एकटं बारकी पोरं आपल्याला येते, त्यामुळे ह्याच्या पुढे लय जाते, म्हणून याला वाच काढायचं. आपल्याला नाद म्हणजे होणार नाही. आता आपण हे वळू क्षेत्रात शिरलो, त्यामुळे आपल्याला ही नाद बैलगाडीचा करायचा नाही आपल्याला. आता त्या क्षेत्रातच आता शिरायचा. सगळी म्हणते ठेव, जे ती म्हणते ठेवायची, पण नको म्हणतं होया नको, वैरणीचा तो तोडा. ज्या दावणीला 4 जनावर असून बी काय कामाचं नाही.
वैरण महत्वाचं. आता जो श्रीमंत म्हणलं तर वैरणवाला, हा मक्यान, हायब्रेड, कडवाळ, वल, तो श्रीमंत. त्या दारात किती लिटरची पिळती आहे, त्याला काय उपयोग नाही. वैरण आता कसं मॅनेज करता? एकच सगळं आपल्याला हाय. आता थोडस मक्यान केलंय, 6-7 चारायचं, नाही तर बाकी सगळं एकच आहे. 1 गुंठाभर आहे आपलं, 1 एकर 1.5 एकर आपल्याला शेत आहे, पण त्याच ऊस लावलाय आणि इथं मक्यान लावलं थोडस, नाही तर बाकी सगळं एकतच. पेंडीपासून पाक सगळं एकतच. मग त्यापेक्षा ते आपलं बैलगाडी ही वळू क्षेत्र आपलं चांगला. आता वासरू 1 नंबर आहे. हे काय बी काढलेलं, फोटो बी व्हायरल केले त्याचे. आज पळतय, दुसराच फेरा त्याचा आज निवडीच्या याच्यात टाकलाय. दुसऱ्यांदा टाकलाय म्हणजे दुसराच फेराच म्हणायचा आता त्याला, पण चांगलं पडलं. 23व्या गटात पडलं. आता गाय पण आहेत. ये आता ह्या गायत काय गुण आहेत? जातीवंत गायचं गुण. जातीवंत हे आपण खाल्लं कर्नाटकात तिकडची माणसं आलेली इथं विटा कारवत, हा तिथून आपण ही गाय घेतली. पण हिचा अजून वडील आपल्याला काही कळलं नाही तर, म्हणून पण हिला आपण भरलाय आता आता 4 दाती आहे. 2 दाती भरली नाही, पण लहान होतं माप, त्यामुळे आता वाईज थोडस माप वाईज बऱ्यापैकी झालंय तिचं. त्यामुळे आता तिला त्यो बैल भरलाय सतीश अण्णाचा, तिकोंडी लाईनची लाईन भरली हिला. पण ही बी अग्रेसिव्ह आहे तशी. तिच्या जातीचं काय वैशिष्ट्य? आता हिला जात म्हणजे आता कसं आपल्याला माहितीच नाही, त्यामुळे आपण हिला आता हिचा वडील खान आपल्याला माहिती नाहीतर ही लगेच आपण सांगितलं असतं. आता आपल्याला ती कर्नाटक त्यांची भाषा काय आपल्याला कळत नव्हती. बरोबर. आपलं पैसे दिले किती रुपये असं करून ती सांगितले टाकून आपण पैसे देऊन आपली घेऊन आलेला. वासरू गाई चांगलं, कुठं बटा बिटा काय नाही, स्वतः आपली चॉईस आहे. नाक नळी, तोंड, शिंग, कांबळ कमी, छातीला आहे नक्की, जिथल्या तिथं बावरा, माग गोंडा काळा आहे, सगळं. ह्यात नॉलेज भरपूर लागते. नॉलेज महत्वाचं घ्यायला लागतं. ही जुनी गाय ही जुनी आपली गाय आहे. ही दोन्ही ची आहे सरमागवरी. ते कोसा खिलार मानदेशी जुन्यातली त्यातला आहे. आता आपल्याकडे जास्त आहे का? शिजाण म्हणतात. आणि दूध बसून काढायचं, बसून काही सगळं करणार नाही. वासरू इकडं शेच्या टायमाला वाईट थोडस काढलंय दूध, म्हणजे चहा पुरतं आपलं काढायचं शेचं दूध. तर तेवढी अग्रेसिव्ह आहे बरं. म्हणजे बायला का सगळं उकारणं लय दिवसांनी सोडले की, आणि नक्कीनं तिनं नवीन कोबा तिथं होती पहिली, ती कोबा नक्कीनं तिनं केल्यानंतर तो फोडला, पुन्हा इकडं फोडला. त्यामुळे ही जी कशी बी वासर पडली ना, नक्कीला ती जेव्हा पडते. म्हणजे नक्की एकदम मजबूत दगडागत खाटच वाजते नुसतं, दगड फेकले जिथले ते सगळं. आता हिला मडसनाचा काम्या भरलाय, पण आता 8 महिन्याची गाभ आहे. हिला आता काय होतंय बघायचं. आता फांड झालं तर ही वळू क्षेत्रातच ठेवायचं. आता गाय बी त्या अग्रेसिव्ह तेवढी आहे, म्हणजे मारती बाकीच्या सगळ्यांनी. वासरूचं देखणं होणार. आता ही तुरली ती दोन्ही जायची तिची, फक्त हीच तेवढा वाईज वाण ही जेव्हा गेला. मला थोडा काळा पाहिजे होता वाण त्याचा, म्हणजे 1 नंबर दर आला असता त्यांना. आपलंच आहे म्हणजे झाकून ठेवायचं ना, उघड असावं. म्हणजे काळ्या वाणाला बी वाईज जास्त मार्केट आहे, का तर त्या सलगरीला काळा वाण जास्त येतो ना. त्या गायची वासरं सगळी काळी पडतात. बघा मित्रांनो, या बारीक सारीक गोष्टी असतात सगळ्या ह्या क्षेत्रात. वळू असेल किंवा शर्यत क्षेत्रात भरपूर गोष्टी बघायला लागतो, अभ्यास करायला लागतो. त्यावेळेस ही असते क्षेत्र. आता ह्या गाया आपल्याला दिसत आहेत काय, ह्या गाया ज्यावेळेस दावणीला असतात त्यावेळेस बऱ्याच मुलाखती घेतल्यात, सगळ्यांनी सांगितले वेगळं वैशिष्ट्य जाणवतं काहीतरी, की बाबा ह्या जर गाया जर असल्या तर कधी कुणाची वाईट नजर किंवा काय सगळं नाही, नजर फिजर कोणाची काय लागत नाही. आणि गोमूत्र दररोज मी तर आंघोळीला म्हणजे त्याचा लय फायदा आहे गोमूत्राचा. शेतीला तर लय चांगला आहे. मी खातं जिंकतो 6,000 रुपये टॉली, 6-7 हजार रुपये टॉली विकतो, का तर सगळा मुतारा सगळा त्यातच असतो. त्यामुळे 7,000 रुपये टॉली मी विकतो त्याचं, का तर हिथनं लगेच करंडा लगेच पलीकडे. वर्षाचं उत्पन्न किती होते खताचं उत्पन्न? म्हणजे आपल्या शेतात राहून 1-2-3 टॉले तर आपण विकतो, 3 टॉले तर निघतोय खात. म्हणजे आपल्या सोडून 2-3 टॉले आपल्या टाकायच्या आणि बाकीच
तरी मसर होती कमी केली, नको म्हणलं ते मसराचं या फळ्यात नाही. आणि आपल्याला ते कसं दुकान बघून ही दारा काढायची पिळायची होत नाही आपल्याला, त्यामुळे ते नको म्हणलं. आपलं ह्याच्यात कसं फायदा बी होतो ह्याच्यात. 7-8 महिन्याचं खोंड झालं की माणसाने ऐकावं, त्यात पैसा शेतकऱ्याने. तरी ज्याला होणार नाही ती म्हणजे सांभाळायचं होणार नाही, पुढलं बैलगाडी ह्याच्यात नाही तर वळू क्षेत्रात कोणाला तर त्याला बी लय कसताय वळूला बैलगाडीला पैशाशिवाय हे होत नाही. त्यामुळे आपलं 7-8-10 महिन्यात वासरू झालं की आपलं लगेच त्याचा बाजार करून टाकायचा, चांगल्याला आपलं खात्या दावणीला घालवायचं. त्याची चौकशी करा तुम्ही, त्या माणसाला घेणारा पुढला तो काय करणार आहे काय नाही सांभाळणार आहे, चौकशी करून त्यांनी ऐकावं माणसाला असं. मग आता ह्या तुम्ही मुख्य प्राण्यांच्या सानिध्यात राहता, काय वेगळं वाटतं? इतर आता माणसातनी पण भरपूर आपण फिरत असतो तिकडे तिकडे समाजात, पाहुणे रावळे असतील, या गावाला जा त्या गावाला. ज्यावेळेस ह्या मुख्य जनावरांच्या सानिध्यात आपण येतो त्यावेळेस काय वेगळं जाणवतो? पाहुणे मंडळीच्या तर जायचं म्हटलं तर वेळ भेटतच नाही महत्वाचा, तर हे सगळं आपणच केलंय. आणि ह्यातनं वेळ म्हणजे जाऊच वाटत नाही, म्हणजे असं बाहेर बी लय जाऊ वाटत नाही. आता पहिलं लय फिरायला मला लय नाद आहे, पण लय आता फिरू वाटत नाही, कटाळी फिरायला. पण काय वेगळं जाणवतं की बाबा ह्यांच्यापाशी असले की ह्या गोष्टी जाणवतात? एक समाधान, शांतता, एक बरं वाटतं बसलं की, गोंजारलं की ही वाज बरं वाटतं मायानं, तेवढंच. बारक्या पोराला कसं आपण एक जवळ घेतलं की आळूस निघून जातो, तशा टाईप मध्ये वाटत. जेवढी सेवा करेल तेवढी चांगलं आहे यांची, भारी वाटतं यांचं. आता मुलाखत बघितली की आपल्याला कॉल येतील, अजून एकदा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा सांगा. माझं नाव ओंकार पांडुरंग सूर्यवंशी, राहणार येतगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 9325 977060. मित्रांनो, आपण त्यांचा वळू दाखवला, त्यांची दावण बघितली आणि त्यांनी चांगली माहिती सांगितलेली. त्याबद्दल त्यांचंही आपण आभार मानूया. आणि त्यांचा वळू चांगला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद.